मला टेन्शन आलंय हो. टेन्शन घेऊ नका आणि काळजी तर अजिबात करू नका. जिंकणार तर तूच आहेस. किती सहजपणे बोलताय तुम्ही. गाण्याची जुगलबंदी ते पण माझ्या गुरूंसोबत. असू दे ना तुझ्या गुरूंसोबत, तरी सुद्धा तूच जिंकणार. तरी खूप तयारी करावी लागेल. करूया ना तयारी आपण, तरी सुद्धा तूच जिंकणार. सावळे हारणार तू आता. वहिनी तुम्ही एकटेच रडताय म्हणून तुम्हाला कंपनी देतोय. चोमडा कुठला बोल का भाऊला. ए सावळे सावळे मला माफ कर बाई. सावळे चुकलं माझं, चुकलं खरंच चुकलं. आजपर्यंत मी त्या भैरवी माईची साथ दिली सावळे, पण मला आता कळून चुकलं. लय नालायक बाई आहे ती. ती ती यापुढे ना मला तिचं तोंड बी बघायचं नाही सावळे. तिचं तिचं वहिनी हे खूपच फास्ट होते ना. म्हणजे काल परवाची ही बाई त्या बाई सोबत काम करून होती आणि अचानक ती बाई वाईट वाटायला लागली. जरा उशिरा ट्यूब पेटली ना. हा पेटते काहींची ट्यूब उशिरा, काहींना वेळ लागतो जरा कळायला. डोळे उघडायला वेळ लागतो काहींना. मग डोळे उघडल्यावर काय कळलं तुम्हाला? हेच किती भैरवी माई ना. नागिन आहे नागिन. ए नागिन. सावळे सावळे खरंच माफ कर. तिने पैशांचा आमिष दाखवून माझ्याकडनं ही सगळी कामं करून घेतली ग. पण मी तरी काय करणार होते सांगा बरं बबलू भाऊ. हिच्या माहेरचे काही कमवत नाही तो. मग पैशांची सोय करायला मला काहीतरी तर काम करणं भाग होतं की नाही. म्हणून तिच्या नादाला लागले ग मी सावळे. पण खरंच सांगते सावळे, यापुढे मी असं करणार नाही. मला माफ कर सावळे, प्लीज मला माफ कर. असंच माफ करणार नाही, भरपाई करावी लागेल. काय? हा मी 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 करते ना. मी ना भैरवी माईला हरवायला सावळीची मदत करते. म्हणजे आता तू गाणार? वहिनी नक्की काय करणार तुम्ही? मी मदत करते ना तुझी. मी ना तुझी तयारीला मदत करते, वाटेल ते काम करते. सावळे खरंच सांगते, आजपर्यंत वहिनी म्हणून तुला जो काही त्रास दिलाय ना मी, ते सगळ्याची भरपाई कर ना मी. मला एक संधी दे सावळे, एक संधी दे. नाही त्या संधीचं सोनं करून दाखवलं ना तर नावाची जयंती भागवत कोट्टलवार नाही मी. मला माफ कर सावळे, मी पाया पडते तुझ्या. सांगा ना बबलू भाऊ. विचार करून सांगतो, थांब. होमन सावळे. हा वहिनी ना ग मी तुझी. होमन होमन. हा तू सावलीशी बोलणार होतास ना, मग काय झालं त्याचं? तू बोललास का तिच्याशी? काय म्हणाली ती? अरे बघ शांत हो, मी सावली वहिनीशी बोललो. ती बोलणार आहे मॉमशी. अजून बोलणारच आहे? कधी बोलणार? मी किती दिवस झाले इथेच आहे सोहम. तारा हे बघ शांत हो, तुला मॉमचा स्वभाव माहिती आहे ना. चा राग लवकर जाणं थोडं कठीण आहे. तरी सावली वहिनी आज मला सांगत होती की सारंग दादा तिच्याशी बोलला, पण उलट मॉमच त्याच्यावर चिडली. पण तू काळजी नको करूस, मला खात्री आहे की मॉमचा राग थोडा कमी झाला ना की सावली वहिनी तिला नक्की तयार करेल. तुला कसा रे विश्वास त्या सावलीवर? मला तर वाटतंय ना की ती मुद्दाम टाळाटाळ करते. तारा ती असं का करेल? कारण तिला मी त्या घरात नकोच आहे म्हणून ती एवढा वेळ काढतीये. तारा मला असं वाटतं तू उगाच काहीतरी गैरसमज करतेस. हे बग सावली वहिनीला तू घरी यावीस असं मनापासून वाटतंय म्हणून ती एवढा प्रयत्न करते ना. तारा थोडं धीराने घे. हे सत्य अचानक सगळ्यांना समजलंय, त्यामुळे हे सत्य पचवायला आणि महत्त्वाचं म्हणजे तिलोत्तमा ताईंचा राग शांत व्हायला आपल्याला थोडा वेळ द्यावाच लागेल. हे बघ काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. तिलोत्तमा ताई तुला तुझ्या हक्काच्या घरी नक्की घेऊन जातील. ठीक आहे. बाय द वे, मम्माने जे सावलीला आव्हान दिलं होतं त्याचं काय झालं? सावली वहिनीने ते आव्हान स्वीकारलंय. उद्या त्या दोघींची जुगलबंदी. काय? तिने ते एक्सेप्ट केलंय चॅलेंज? अरे पण तिने असं का केलं? तिला माहिती आहे मम्माचा स्वभाव कसा आहे ते, आणि या आव्हानामागे मम्माचा नक्कीच काहीतरी डाव असणार आहे. तारा रिलॅक्स. भैरवीला जे डाव खेळायचे आहेत ना ते खेळू देत ना. ती सावलीचं काही वाईट करू शकणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, लढाईत शेवटी विजय सत्याचाच होतो आणि आपली सावली सत्याच्या बाजूने, मला खात्री आहे.
ती प्रामाणिक प्रयत्न करेल आणि नक्की जिंकेल. भैरवीचा पराभव होणार. मला भैरवीला हरताना बघायचंय. मी जाणार होते जुगलबंदीला. तुम्ही अजून कोणीच मम्माला नीट ओळखलेलं नाहीये. ही जुगलबंदी तर मम्माच जिंकणार. नाही, सावली जिंकणार. लागली पैस बघू कोण जिंकतंय ते. लागली पैच. सावली, तू माझ्याशी जुगलबंदीला होकार देऊन खूप मोठी चूक केलीयस. आता मी तुला सोडणार नाही. मी जिंकेन न जिंकेन, पण तुला मुळीच जिंकू देणार नाही. हे घे, हे घे, हे घे. थोडं पी अजून. बरं वाटतं? थांब थोडा वेळ थांब. थांब. अहो नाही, मी ठीक आहे, नका काळजी करू. मस्त एक नंबर गाजून. चालू द्या. काय मग काही कामानिमित्त आलात की असंच चक्कर मारायला नेहमीप्रमाणे? उगाच चक्कर टाकायला कशाला येईन मी? कामाची बाई आहे, काम करून आली आहे. बरं, नुसते शब्द नकोय. काम काय केलं ते सांग. काही केलंयस? मेंढ्यांच्या घरात एंट्री केली. एंट्री काय? मेंदळींच्या घरात एंट्री केलीस म्हणजे नेमकं काय केलंस? म्हणजे मेंढ्यांच्या घरात जाऊन आले. म्हणजे तू मेंदळ्यांच्या घरी गेली असशील आणि त्यांनी तुला हकलून दिलं नसेल. याला तू मेंदळ्यांच्या घरात एंट्री केली असं म्हणतेस काय? ते माहिती आहे माई मला, पण मी त्यांच्या घरात नुसती गेले नाहीये, तर त्यांनी माझ्यावर विश्वास बी ठेवलाय. एवढंच नाही, आता तर त्यांच्या मदतीला सुद्धा बोलावलंय त्यांनी मला. आता बोला. काय सांगतेस? म्हणजे तू मेंदळ्यांच्या घरात एंट्री ही केलीस आणि त्यांनी तुझ्यावर लगेच विश्वासही ठेवला. असं काय केलंस बाई तू? ते तुम्हाला काय करायचंय? तू माम खाऊ ना, गुटलिया काय को गिनते हो. हा, माझं मी केलंय काहीतरी. तुम्ही फक्त आता सांगा हो की मेंढ्यांच्या घरात जाऊन काय करायचंय आणि बघा काम फत्ते. बरं,